800 800 800 800 800 800 800 मानदेली बघा किती आहे कितीला 200 4 सुरमई घेतलेले ना आपण कितीला घेतलेले 1200ला घेतले एका पिशवीत टाकतो 4:30 वाजलेत आणि आम्ही 3 जण आहेत. आपल्याला तिकीट काढायचे आहे. तिकीट काउंटरला जाणार, तिकीट काढणार CSTची. आत्ता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि वाजलेले आहेत 4:30. मी आहे, माझ्या बाजूला नेवरेकर दादासुद्धा आहेत, आणखीन त्यांच्याच बाजूला संजय दादासुद्धा. हे बघा संजय दादा आहेत. आणि आपण बघितलेलं की गटारीच्या वेळेला एक व्हिडिओ काढला होता. या आता बनवत आहे ना तुम्ही, बनवत आहे ना, या चालू करा, या लवकर इकडे या, तुमचीच वाट बघते आम्ही. हो जाताय कुठे तिकडे, हो या इकडे या. आम्हाला जायचं होतं 4 वाजता निघायचं होतं, पण आज मेगा ब्लॉक असल्यामुळे आम्ही वेळेत पोचू शकणार नाही आहेत. कारण आता आपली ही जी ट्रेन आहे ही मानपूरपर्यंत आहे आणि मानपूरवरून आपण पुन्हा चेंज करणार आहेत, कुर्ल्याला जाणार आणि कुर्ल्यावरून पुन्हा आपण CST ट्रेन पकडणार आहेत. तर संजय दादा घेऊन चाललेले आहेत. अच्छा ससून डॉगला, सॉरी मित्रांनो, भाऊचा धक्का नाही आहे, ससून डॉग बोलतात. ससून डॉग ना, ससून डॉग मग कुलाब्याला जावं लागेल ना. अच्छा हां कुलाब्याला जावं लागेल. अजून बराच वेळ आहे. ट्रेन पण आपल्याला तशी चेंज करावी लागेल. सकाळी सकाळी खूप क्राऊड असतो, गर्दी तर भरपूरच असते. तर चला बघूया, आपण जास्त वेळ न लावता पण आता मार्केटला सुरुवात करूया. ट्रेन चालू झालेली आहे आणि आता पनवेल स्टेशन आपण आता क्रॉस करतोय. आलेलो आहे, CSTला उतरलेलो आहे आणि CST स्टेशन आले. इथून आपण आता टॅक्सी पकडतोय. सर्व टॅक्सीमध्ये बसलेलं आहे. बघा पाठी संजय आणि नेवरेकर दादा बसलेले आहेत. आणि तरी पण आपल्याला CSTवरून जर का टॅक्सी पकडली तर 10 मिनिटं अंतर आहे. आणि हे बघा ससून डॉगचा जो मेन गेट, इथे नावसुद्धा तुम्हाला दिसेल ससून डॉग. इथून आपल्याला एंट्री करायची आहे. पण आता मार्केटला पोचलेलो आहे. हे खेकड्यासुद्धा आहेत बघा, आणि खेकड्या पण 200 रुपयाचा एक गट्टा आहे, म्हणजे आतमध्ये 8-9 पीस आहेत. बरीच व्हरायटी इथे आता मच्छीची आपल्याला बघायला भेटेल. जाम मजा येणार आहे. हे बघा इथे हातगाडीवरती ज्या लोकांनी फिश जे घेतलेले आहेत ते घेऊन चाललेले आहेत. आणि बरेच लोक इथे पहाटे येतात. सकाळी मार्केटला खूप गर्दी केलेली असते. हे बघा हे ससून डॉगचा व्ह्यू दिसते आपल्याला. आणि हे बाहेर बसलेले जे विक्रेते आहेत, जे आतमधून बोटीमधून येणारा माल आहे. भरपूर मच्छी आलेली आहे. म्हणजे आता आतमध्ये मार्केटला जाऊन आपण जो माल घेणार आहे, जे पण मच्छी घेणार आहेत, जी मोठी मोठी मच्छी, ही आपण लिलावाची मच्छी घेणार आहेत. हे बघा ह्या लोकांनी हे लिलाव झाल्यानंतर घेतलेली मच्छी हे सुद्धा विकतात, पण ही थोडीशी महाग भेटते आपल्याला. पण आपण आहे ना लिलाव करतानाच मच्छी उचलायची आहे, तर ती खूप स्वस्त दरामध्ये भेटेल. आणि ही मच्छी आपण जास्त आली तर आपण नक्कीच आजूबाजूला देणार आहेत. हे बघा इथे मोठे मोठे मासे कापलेसुद्धा जात आहेत. त्या बोटी आहेत बाहेर. हे बघा हे लिलावाची मच्छी पूर्ण ह्या ताईंनी घेतलेली आहे. सर्व इकडे लिलाव करताना आपल्याला आवाज येईल कानावरती. 500, 400, 700, 800 अशी वेगवेगळे प्राईजनी लिलावात विकली जाणारी ही मच्छी आपल्याला आज बघायला भेटते. ही इथे सुरमई वगैरे लावलेली आहे. हा बघा ह्या मावशी आपल्याला सुरमई देत आहेत. 2000ला 4 आहेत. मोठी आहे, जवळजवळ 2 फूट लांब आहे सुरमई. हा बघा इथे सगळ्यात जास्त सुरमई दिसेल. आणि इथे बघा हे सगळे विक्रेते आहेत, म्हणजे ह्यांनी ना
आत्ता मच्छी घेतलेली आहे जी लिलावातून लिलाव झालेला आहे आणि ही ती नंतर विकायला बसतात. आपण काय करायचं असतं, मोस्ट ऑफ पहाटे लवकर जेवढं शक्य होईल तेवढं लवकर जायचं आहे मार्केटला आणि लिलाव लागतो त्यावेळेला बोटीवाल्यांना सुद्धा कसं आहे मच्छी विकून निघायचं असते आणि लिलावात आपल्याला फायनली जे ते प्राईस वर चढ उतार होत असतो त्यावेळेला आपण तिथे लगेच हे करायचं, त्यांना लगेच मी घेतली म्हणून असं किंवा पैसे द्यायचे हातामध्ये. आणि जर का ती 1700 किंवा 1800च्या रेंजमध्ये असेल तर ती 100 रुपये कमी करून आपण, जर का 1000 रुपयाची असेल तर आपण 900 रुपये द्यायचे. सुरकडे पण बघा 1800ला 4 सुरमे मोठ्या सुरमे देतात. तर खूप गर्दी आहे बघा मार्केटला. 2000 6 सुरमे आम्ही 1000ला मागतो पण नाही देत आहेत. 2000 वरून डायरेक्ट आता 1500ला झाले. 1500पर्यंत देतात 6 सुरमे आणि जवळजवळ 2 फूट लांब आहेत. जाडी पीस आतील मस्त फ्रेश सुद्धा आहे. तर ठीक आहे, आपल्याला लिलावाची मच्छी घ्यायची. तर मोस्ट ऑफ आपण आहे ना काय करायचं, शनिवारचं किंवा मधला दिवस पकडून यायचं. तुम्हाला इकडे चालायला सुद्धा भेटणार नाही. कधी कधी असं होईल की ते जे बोटी लागतात ना 550ला घेतला असं बघत नको राव म्हणून तुला बोललो असं असेल तर. ते कसं माहिती आहे वाढत नेतात ते पुढं. बघा इथे कोलंबी 1100 बोलतात. कोण ताई घेतात ते बघूया. आता हे पापलेट ह्या भावाने घेतलेले 500 रुपये कॅरेट. मोठे बघा याच्यापेक्षा स्वस्त काय पाहिजे. जवळजवळ आतमध्ये 10-12 पीस तरी असणार कारण दिसतं तेवढं. इथे 1800ला सुरमई आहे, मोठी आहे, खूप मोठी सुरमई आहे. 1800 बोलले म्हणजे आपण 1700 द्यायचं. त्यामुळे इकडे पूर्ण स्टॉक सुरमईचाच आपल्याला आज बघायला भेटते. आपल्याला पापलेट किंवा सुरमईच घ्यायचे 900 रुपयाला, म्हणजे 800 रुपये आपल्याला द्यायचे. त्यांच्या लिलावात 900 रुपये बोलतात पण आपण त्यांना 800 रुपये द्यायचे. हे बघा कितीला 1400. फिरायचं थोडं, फिरल्याशिवाय आपल्याला अंदाज येणार नाही आहे. 900 रुपयाला 1 सुरमई देते. त्याच्यापेक्षा पण आपल्याला कमी रेटने घ्यायचं. आज फुल चॅलेंज केलेलं आहे आपण. 200 ते 300 रुपयाचीच मच्छी घेणार आणि आपण आज घरी सोसायटीमध्ये जे ओळखीचे माणसं आहेत त्यांना पण देणार. संजयच्या ओळखीची माणसं तर आहेत तिकडे. त्याच हे 800ला कॅरेट 800 पुढे जाऊन बघूया. तर हे इथे कुपा वगैरे आहे. कुपा तर खूप स्वस्त दरामध्ये भेटतो आपल्याला. 200 रुपयाला 6-8 पीस असे पण आहेत आणि काही लोक 500 ते 600च्या रेंजमध्ये घेऊन बसलेले आहेत. खूप फिरावं लागतं मित्रांनो. फिरल्याशिवाय आपल्याला मच्छी स्वस्त ही भेटणार नाही पण ताजी सुद्धा मच्छी आपल्याला इथे भेटली जाते. आणि आज 4:30ला निघालो म्हणून इथे 6 वाजेपर्यंत इथे पोहोचलो आहे. पण 6-7:30च्या नंतर 6:30-7च्या नंतर आहे ना ते मार्केटमध्ये तुम्हाला जे लोक लिलावातली घेतलेली मच्छी जे मच्छीवाले घेऊन बसतात ती मच्छी भेटली जाईल. ती मच्छी खूप थोडीशी कॉस्टली पडते आपल्याला. हे अजून पण बोटीतून माल काढला जातो. काही बोटी खूप लेट आलेल्या आहेत. सर्व कुप्याचा स्टॉक आहे. जो प्रोटीनसाठी जो कुप्पा लागतो, जे जिम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी खूप बेस्ट असेल हा कुप्पा. हे बघा इकडे अजून पण गर्दी आहे. आम्ही अजून पण काही घेतलेलं नाही आहे. तर आपल्याला आज कोणत्या लिलावात स्वस्त मच्छी भेटेल ती बघायचं. ते बळे आहेत, लांब आहेत. 600पासून स्टार्ट झाले ते 900पर्यंत गेले. त्याच्यातलं कोण पण जे हातामध्ये पैसे देतील ती प्राईस डन होणार आहे. दादा ओरडतो बघा. 800
800ला घेतली आहे ताई. आता बघा ते लोक ते विकायला नेणार बाहेर. पुन्हा दुसरा बळ्यांचा कॅरेट आला बघा. मजा येते ह्या मार्केटला जरा. आपला वेळ पण निघून जातो आणि स्वस्त दरामध्ये मच्छीसुद्धा घेऊन जाता येतं. फ्रेश मच्छी येते, सकाळी सकाळी पहाटे येते. मच्छी आपल्याला जवळजवळ तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवली ना तर 15 दिवस स्टॉक चांगला व्यवस्थित राहतो. 800 रुपयाला गळा, 800वरून 900 रुपये झाले तर काही घेतात बघू. ताईने उचलला 900 रुपये, 800 रुपये हातात टेकणार आता. जो लिलावाचा रेट असतो त्याच्यापेक्षा 100 रुपये कमी द्यायचे असतात. स्टॉक जसं बोटीतून मच्छी काढली जाते ती बाहेर इकडे विक्रीला आणली जाते बघा. इथे लिलावासाठी आणली जाते. 600ला चालू झालं. म्हणजे 500 रुपये हातात टेकणार. काय काही कोळी मासे आहेत ना खूप कमी पैसे टेकतात हातामध्ये. त्यांच्या कसं ओळखीचं असतं. काही लिलावासाठी उभं राहिले तुम्ही. बांगडे आहेत. बांगडे कोणत्या लिलावासाठी विकले जातात, कोणत्या लिलावात विकले जातात. 1500पासून स्टार्टिंग केले जातात. 1600वर गेलं. जसं शेअर मार्केटचा बाजार असतो त्या प्रकारेच यांचासुद्धा लिलाव केला जातो. कधी चढ उतार होतच असतो. आमच्यासाठी अजून काही व्यवस्थित लिलावात लागलेली मच्छी घ्यायला काही जमली नाही आहे. पण फिरूया अजून. फिरल्याशिवाय आपल्याला काही माहीत पडणार नाही आहे. अजून पण बोटीमधून ताजा ताजा माल जो उतरवला जातो. आता इकडे अशा बोटी लागल्या जातात. इकडे लिलाव लागतात. जिथे जावे तिथे सगळे कॅरेट लागलेले आहेत. म्हणजे ही मच्छी आहे ना वेगवेगळी स्टॉक, पूर्ण स्टॉक त्यांचा वेगवेगळा केला जातो. आणि ते लिलावाला विकण्यासाठी खूप इझी होतं. बांगडे असतात, सुरम्या असतात, बळ्या असतात. त्यांची पण तसंच आहे. वेगवेगळ्या कॅरेटमध्ये वेगवेगळी मच्छी काढली. त्यांची प्राईससुद्धा मग विकायला त्यांना बरं पडतं. आणि लोक चारी बाजूने उभे आहेत बघा. आणि हे ससून डॉकचा कट्टा आहे. म्हणजे कुलाबा फिश मार्केट. बाहेर बघा बोटीसुद्धा लागलेली आहे. गर्दीतून चालताना थोडा प्रॉब्लेम होते मित्रांनो. कॅमेरा आपल्याला व्यवस्थित पकडता येत नाही आहे आणि त्यांना प्रॉपर रेट विचारता येत नाही आहे. कारण गर्दीमुळे ना ते रेट आपल्याला व्यवस्थित सांगत नाही आहेत. पण पुढे खूप मजा येणार आहे बघा. अजून मोठी मोठी मच्छी तुम्हाला इथे पाहायला भेटेल. हे बघा कुप्पा. अजून पण एका बोटमधून कुप्पा काढलेला आहे, पूर्ण कॅरेटमध्ये भरलेला आहे. आणि हा तुम्हाला मगाशी बोललो की प्रोटीनयुक्त आहे. 1000 1000 1000 1000 1000 बॉडीला प्रोटीन देणारा कुप्पा. असे बरेच अजून कॅरेट बाहेर काढले जाते. खूप मच्छी भेटणार आहे आपल्याला आज बघायला. आणि मोठी मोठी मच्छी. आज प्रत्यक्षात मी ह्या मार्केटला जर लिलावाचीच मच्छी जास्त बघतोय. आणि लिलाव करताना खूप स्वस्त दरामध्ये विकली जाते आहे. ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं बघा. कारण इथे कसं प्रत्यक्षात बोटी लागतात आणि बोटीतून येणारा जो स्टॉक हा डायरेक्ट विकला जातो. त्यामुळे इथे खूप स्वस्त दरामध्ये विकलं जातं. आणि असंच आपण पण जेव्हा याल ना तेव्हा ह्या लोकांकडनंच मच्छी उचलायची बघायची की तुमचे 4 पैसे त्याच्यातले अजून कुठेतरी वाचू शकतात. कमी नाही काय. आणि याला विचारते पण काय हा काय कमी करत नाही आहे. सुरमई आहे, मोठी सुरमई आहे. 1200ला 6 पीस मागतोय. 1200ला 1500 घेऊन बसलाय. 1200ला देत नाही आहे. मोठी मोठी बघूया. केलं तर ठीक आहे ना. तर अजून पुढे आहेत बरेच लोक घेऊन बसलेले आहेत. आणि काय असतं मोस्ट ऑफ त्यांचं पण कसं असतं पटकन मच्छी विकून आपल्याला निघायचं असतं. जाऊया जरा पुढे जाऊया. पुढे बघूया. 1000ला हा कॅरेट आहे.
किती बांगडे आहेत बघा, पूर्ण कॅरेट भरलेले 1000 रुपयाला बांगडे. आणि हा बांगडे आजकाल 50-100 रुपयाला भेटत नाही. 200 रुपयाला 5 बांगडे आपण आपल्या एरियामध्ये किंवा जे मच्छीवाले दरवाजावर घेऊन येतात त्यांच्याकडे 200ला 5च बांगडे भेटतात. पण इथे 1000ला हा पूर्ण कॅरेट आहे. जे विक्रेते घेऊन जातात त्याचे 4-5 हजार रुपये एका कॅरेटचे घेणार. सुरमे बघा इथे मोठे मोठे सुरमे आहेत. आणि या 500 ते 1000 रुपयामध्ये 6-6 पीस मोठे 2 फूट लांब एवढी सुरमे भेटते. 1600ला सुरमे 3 पीस लावले जातात. तेवढे पीस आहेत बघा. 200 मोड होणार. हे दादा बोलतात की 200 मोड होणार. किंमत जर 1600 बोलले तर आपल्याला 1400. 100 वर झाले. 17 पापलेट पण आपण बघितले 500 रुपयाला. 1800 पासून 1700 देईल तुला. 1700 वर आले. म्हणजे ना फक्त ते शेअर मार्केट कसं आहे आपलं जेव्हा पण आपल्याला शेअर विकायचे असतं 1200 ना कितीला 200. मांदेली बघा किती आहे. 200 रुपयाला मांदेली घेतलेली आहे. किती मांदेली आहे बघा. 200 रुपये कॅरेट. जवळजवळ 10-12 किलोचा हा ट्रे आहे. आणि ही आज सोसायटीला पूर्ण लोकांना पुढून उघडलेली 15 दिवसाचा स्टॉक झाला आपला. प्रत्यक्षात ते बघा त्याला आपण 200 रुपये दिलेत आणि मोठा कॅरेट उचललेला आहे. दरवाजावर माहिती आहे 100 रुपयाशिवाय मांदेली भेटत नाही. ते पण 7-8 पीस भेटणार पण नाही 50-60 पण पूर्ण स्टॉक घेतलेला आहे. आणि आता निघालो आहे. थोडंसं बर्फ बघायला लागेल. आता सुरमई घेतलेली आपण इथे कटिंग करायला दिलेली आहे. मी 2 सुरमई घेतल्या आहेत. 4 सुरमई घेतलेले ना आपण. कितीला घेतलेल्या 1200ला घेतले. 4 सुरमई 1200ला घेतलेल्या. आणि मान्सूनकडे आता ते आपण कापायला देतोय. एका पिशवीत करतो. पीस आपण कटिंग करून घरी घेऊन चाललो आहे. कारण घरी कापायचं काही साधन व्यवस्थित नसतं. कारण हे पातळ पीस पडले पाहिजेत. आणि घरी जाऊन आपल्याला कापायचं म्हटलं ना तर ते पीस बरोबर निघत नाही. काय हलवा आहे. बर्फ वगैरे घेतलेला आहे. आता बर्फ टाकून आपल्याला मच्छी घेऊन जायचं आहे. कारण 1 तास डिस्टन्स आहे लांबचं आहे. सुरमे कापून पीस घेतलेले. आणि तुम्हाला बर्फ घ्यायचा असेल तर उकडून घ्यायचा. 10 रुपयामध्ये बर्फ भेटतो. 2 किलोपर्यंत. आणि जेवढे पण मच्छीवाले जे विक्रेते आहेत हे काही मोठे मोठे कॅरेट घेऊन त्यांचे जे पण काही भांडं असेल ते भांड्यामध्ये टाकून बर्फ घेऊन जातात. ही मच्छी आपली ती 2-3 दिवस चांगली राहील. कारण डेली इकडे कुलाबा मार्केटला यायचं म्हटलं तर ट्रॅव्हलमध्ये पैसे जातात. म्हणून हे विक्रेते काय करतात मच्छी अशी घेऊन जातात फ्रीजरमध्ये वगैरे ठेवतात. हे बघा हे कुप्पे आपल्याला 6 कुप्पे संध्याकाळला फुकट भेटलेले. त्याच्यामध्ये पण आपण बर्फ टाकूया. जाईपर्यंत आपल्याकडे खूप फ्रेश जाते. आणि सोसायटीमध्ये आपण एका एकाला एक देणार आहेत. आपण आता घेऊन चाललेलो आहे स्टॉक. घरी पोहोचलो आहे. आणि संजय दादांना 5 कुठे भेटले होते ना 5 भेटले ना एवढे मोठे फुकटमध्ये देऊन टाकले बघा. आणि त्यांचे कोणतरी म्हणजे ते ओळखीचे आहेत. ते येतात लोक. त्यांची बोट आहे आणि त्या बोटीवर होते. अजून बरीच सारी मच्छी भेटणार होती पण आमच्याकडे काय बॅग वगैरे काय नव्हतं. त्यामुळे आम्ही हे सर्व जे सुरमई घेतलेली आणि मांदेली घेतलेली ती फक्त घेऊन आपण निघालो आहे. आणि नेवरेकर दादांना पण आपण कुपा दिलेला आहे. ते कुपं 5 आणलेले ते 5 इकडे डिवाईड करून टाकलेले आहेत है ना. तर मित्रांनो व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. कसा वाटला व्हिडिओ बघा. आणि आजच्या मार्केटला खूप क्राऊड होती त्यामुळे सर्वांना रेट विचारणं हे आपल्याकडून थोडं शक्य झालं नाही आहे. पण मार्केटमध्ये जे काय ॲक्टिव्हिटी चालत होती ना ती आपल्याला पाहायला भेटली आहे. सो मित्रांनो चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण कंप्लीट डिटेल दाखवेन. सो बाय बाय.